नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या माझ्या कुकिंग चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रगडा पॅटीस घरच्या घरी कशा पद्धतीने करायचा याची रेसिपी बघणार आहोत. अजूनही ज्या प्रेक्षकांनी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रथम रगडा कसा बनवायचा त्याची रेसिपी. रगडा बनवण्यासाठी प्रथम 1.5 फुलपात्रे छोले म्हणजे 300 ग्राम छोले कोमट पाण्यात 7 ते 8 तास भिजवायचे आहेत. 7 ते 8 तासानंतर छोले चांगले भिजले जातात, नरम होतात. आता हे छोले कुकरमध्ये 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये छोले शिजतील या पद्धतीने 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचे आहे. पॅटीस आणि रगडा बनवण्यासाठी साधारण 2.5 किलो बटाटे मी घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये हे आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. यापैकी 3 बटाटे आपण रगडा बनवण्यासाठी वापरणार आहोत. कुकरमध्ये जाळी ठेवायची, त्याच्या खाली पाणी आणि त्यावर आपल्याला बटाटे हे शिजवून घ्यायचे आहेत. 4 शिट्ट्यानंतर बटाटे हे मऊ शिजलेले आहेत. यानंतर आपण रगड्यासाठी लागणारे साहित्य बनवून घेऊ. 1 लहान वाटी खोबऱ्याचे काप, भरपूर लसूण, आले काप, 3 टोमॅटो मोठ्या आकाराचे, 4 ते 5 मीडियम आकाराचे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. तसेच फोडणीसाठी कढीपत्ता देखील आपल्याला घ्यायचा आहे. लसूण, आले, खोबरे यासोबत आपल्याला थोडे कांदे देखील घ्यायचे आहेत, जेणेकरून जी काही पेस्ट आहे ती जाडसर राहणार नाही, व्यवस्थित पेस्ट होईल. मोठ्या आकाराच्या कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 पड्या तेल टाकायचे आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आपल्याला व्यवस्थित तडकू द्यायची आहे. कच्ची ठेवायची नाही, नाहीतर कडसर लागते. यानंतर कढीपत्ता, लसूण, आले, खोबरे पेस्ट आपण टाकणार आहोत. मोहरीनंतर लगेच जिरे आणि हिंग आपण टाकायचं नाही, नाहीतर ते काळपट पडते आणि चव ही कडसर लागत असते. त्यामुळे या पेस्टमध्ये साईडला जे तेल सुटलेले आहे त्याच्यातच 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यात प्रथम कांद्याची पेस्ट, त्यानंतर टोमॅटोची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. हे मिश्रण पुन्हा तांबूस होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतवल्यानंतर ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटलेले दिसेल. रगडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एव्हरेस्ट छोले मसाले 3 छोटे पॅकेट घेतलेले आहे. याऐवजी एकच मोठा पॅकेट आपण घेऊ शकतो. मिश्रणास तेल चांगले सुटलेले आहे. आता याच्यात आपण 3 छोले मसाल्यांच्या पुड्या यात टाकणार आहोत. तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर ती देखील आपण टाकू आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर ही कमी अधिक तुम्ही करू शकतात. रगडा पॅटीचं प्रमाण कमी असेल तर एकाच कुकरमध्ये 2 भांड्यांमध्ये खाली छोले आणि वरील भांड्यांमध्ये आपण बटाटे हे शिजवून घेऊ शकतो. मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. छोले हे चांगले मऊ शिजलेले आहेत. यातील डिशभर छोले आपण बाजूला काढणार आहोत. त्याची आपण पेस्ट करणार आहोत. मिक्सरमध्ये छोल्यांमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची पेस्ट करू. आता ही पेस्ट आपण मिश्रणात टाकणार आहोत. त्यानंतर उर्वरित जे छोले आणि शिजवण्यासाठी जे पाणी टाकलेले होते ते पण आपण कढईत टाकून देणार आहोत. शिजवलेल्या बटाट्यांपैकी 3 ते 4 बटाटे आपल्याला या ठिकाणी स्मॅश करून घ्यायचे आहेत. मोठ्या आकाराचे असतील तर 3 आणि मीडियम आकाराचे असतील तर 4 बटाटे आपल्याला घ्यायचे आहे. त्याची पण पेस्ट आपल्याला ह्या रगड्यामध्ये टाकायची आहे. छोले पेस्ट आणि बटाट्याची पेस्ट टाकल्यामुळे एक चांगली अशी ग्रेव्ही तयार होत असते आणि जो काही रगडा बनणार आहे तोही त्याला घट्टपणा प्राप्त होणार आहे. आता रगड्यामध्ये आपल्याला पाणी वाढवायचे आहे. तेव्हा यात गरम पाणी न टाकता थंड पाणी आपण टाकणार आहोत. थंड पाण्यामुळे काय होतं की मिश्रणाची गाठ बनत नाही आणि सर्व मिश्रण हे व्यवस्थित मोकळे होते. आता यात आपण 1.5 चमचा मीठ आणि कोथिंबीर आपण टाकून देणार आहोत. यातील छोले आणि बटाटे हे शिजलेलेच असल्यामुळे रगडा जास्त वेळ आपल्याला उकळू द्यायचा नसतो. थोड्या वेळात तवंग आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करण्यास काही हरकत नाही.
यानंतर आपण पॅटीस कसे बनवायचे हे बघणार आहोत. यासाठी मी 2 मोठे ब्रेडचे पुडे घेतलेले आहेत. यातील ब्रेडचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये त्याचा चुरा करायचा आहे. अशा प्रकारे ब्रेडचा चुरा झाल्यानंतर जे काही बटाटे आहेत ते स्मॅश करायचे आहेत, व्यवस्थित बारीक करायचे आहे आणि स्मॅश केलेले बटाटे या चुऱ्यामध्ये टाकून याचं सर्वांचं एक मिश्रण करायचं. यात 1 चमचा मीठ देखील टाकायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचं कणिक करायचं आहे. पॅटीस शेकण्यासाठी तूप घ्यायचे आहे. प्रथम पोळपाटास थोडेसे तूप लावून गोळा रगडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जाडसर तो लाटून घ्यायचा आहे. खूप बारीक लाटायचा नाही. नंतर पॅटीसच्या साच्याने आपल्याला याचे पॅटीस करून घ्यायचे आहेत. पॅटीसचा साचा नसेल तर वाटी किंवा ग्लासच्या साहाय्याने आपण गोल असे पॅटीस करून घेऊ शकतो. पॅनला थोडेसे तूप लावून त्यावर आपण हे पॅटीस शेकून घेणार आहोत. या कणकेतील ब्रेड हा बेक असतो, तसेच बटाटे देखील शिजलेले असतात, त्यामुळे पॅटीस जास्त वेळ आपल्याला त्यावर शेकायची नाही. प्रत्येक बाजू ही तांबूस झाल्यानंतर आपल्याला लगेच हे पॅटीस काढून घ्यायचे आहेत. बाजू पलटून झाल्यानंतर दुसरी बाजू पण शेकायची आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व पॅटीस करून घेणार आहोत. रगडा आणि पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण डिश कशी तयार करायची हे बघू. तर डिश करण्यासाठी आपल्याला लिंबू, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेव ही लागणार आहे. अशा प्रकारे रगडा पॅटीस घरच्या घरी कसा करायचा याची रेसिपी आज आपण बघितलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.